नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आपलं देवी आईचं म्हणजे घट हलवायचं आहे. तर काल मस्त असं छान उद्यापन झालं देवी आईचं. आणि आज बघा ना देवी आईचं रूप, मला ना असं म्हणजे घट उचलूशीच वाटत नाही आहे. तरी पण आज आपल्याला उत्तरपूजा करावीच लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी मी मस्त स्वच्छ आंघोळ वगैरे करून घेतली आणि देवी आईला नैवेद्य म्हणून दूध आणि त्यात साखर टाकली, गोड दूध करून नैवेद्य दाखवलं देवी आईला. आणि काल तर आपण नैवेद्य प्रसाद वगैरे खूप ठेवलेल्या, मी त्या सगळं रात्रीच उचलून ठेवलं. कारण की आपण रात्रभर मग ते बाहेर ठेवणार, त्याच्यावर मच्छर पाखरं वगैरे बसतात, मग ते आपण खाऊ नाही शकत. म्हणून मी ते उचलून ठेवलं, जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी तो प्रसाद म्हणून वाटू शकतो सगळ्यांना. आणि इकडे नंतर मी अगरबत्ती वगैरे लावून घेतली आहे. देवी आईला ओवाळले अगरबत्ती. तुम्ही धूप वगैरे पण लावा. आणि त्यानंतर हळदी कुंकू लावायचे. जे सगळे देव मांडलेले आपण, गणपती बाप्पा वगैरे, महालक्ष्मी आईची मूर्ती, किंवा कोणी कवड्या ठेवतं, मी कवड्या ठेवल्यात, श्रीयंत्र ठेवतं, त्याला हळदी कुंकू लावायचे, देवी आईच्या फोटोला लावायचं आहे. आणि आपण स्वतः पण आपल्याला लावायचं आहे, कारण की हळदी कुंकू हे आपलं सौभाग्याचं लेणं असतं. त्यामुळे आपण आपल्याला पण लावून घ्यायचं आहे. आणि कधी पण पूजा उचलताना आहे ना, आरती ही करायचीच आहे देवी आईची. तर तुम्ही एक आरती केली तरी चालेल. आपली जी पोथी आहे ना, त्याच्या मागे बघा आरती आहे, तर ती आरती आपण बोलायची आहे देवी आईची. श्री विष्णू कांते तव विश्वशक्ती सत्ता, स्थिर चर दौलत ऐसी लक्ष्मी व्रत करिता, जननी तुझे सिया नाही ती दोही, सुरवर वंदिता मस्तक ठेवून तव चरणी, जय देवी जय लक्ष्मी माते, प्रसन्न होऊनी आता वरती आमाते, जय देवी जय देवी. आणि छान माझी अशी आरती वगैरे बोलून झालेली आहे. आणि धूप वगैरे लावलं तर बघा किती छान वाटतं आहे. त्यानंतर हातामध्ये आपण थोड्या अक्षता घ्यायच्यात आणि देवी आईला सांगायचे, देवी आई जी मी काल तुझी पूजा केली त्याच्यामध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल, काही राहिलं असेल तर त्याची मला माफी असावी, मला त्याची क्षमा असावी, असं बोलायचं आहे. देवी आईचा घट हलवायचा आहे. तर देवी आईचा घट हलवताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की उजव्या साईडनेच घट हलवायचं आपल्याला. आणि त्यानंतर हे सगळे देव आपण जे ठेवले होते, गणपती बाप्पा वगैरे मांडले होते, ते एका स्वच्छ ताटामध्ये घ्यायचेत, प्लेटमध्ये. नाहीतर काही लोक काय करतात, देव उचलतात आणि साईडला ठेवतात लादीवर वगैरे. असं करू नका. एक प्लेट घ्या, भले ताट असलं तरी चालेल स्टीलचं, त्यात ताट फक्त स्वच्छ असावं. आणि त्याच्यामध्ये सगळे एक एक देव घ्यायचेत आपण जिथे मांडले होते तिथे. कारण की जास्त करून हे देव आहेत ना माझे देवाऱ्यातलेच आहेत. आणि नंतर मी देवपूजा करून हे देव सगळे तिथं ठेवणार आहेत. आणि त्याच्यामध्ये फक्त गणपती बाप्पांची मूर्ती ना, ती माझी लॉकरमध्येच असते. मी फक्त पूजा वगैरे काय असेल तरच ती काढते, कारण की माझ्या देवाऱ्यात दुसरे गणपती बाप्पा आहेत आणि एका देवघरात दोन देव ठेवत नाही. त्यामुळे मी एकच गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आहे, मोठी ती. आणि ते सगळं मी आता ही फुलं वगैरे काढून घेते. ती पण एका प्लेटमध्येच घ्यायची आहेत काढून आपल्याला सगळे, जेणेकरून आपल्याला पूजा उचलायला सोपं पडेल. त्यामुळे मी आधी फुलं वगैरे काढले. कधी ना ही फुलं ना, ऊन असेल ना जास्त तर सुकवतात आणि त्याच्यापासून पण आहे ना धूप वाटे वगैरे तयार करतात. तर हे सगळे वस्त्र मी गोळा करते आता. आणि हे वस्त्र गोळा करताना नेहमी लक्षात घ्या की ना, हे धुवून काढायचे स्वच्छ, तसे ठेवायचे नाही आहेत, म्हणजे आपल्याला ते खूप वर्ष टिकतात हे. आणि हा कडप्पा आहे ना, तो माझ्या मम्मीच्या देवघरामधला आहे. तिने आता 3 पायऱ्या करून घेतल्यात, त्यामुळे मी हे ठेवलं माझ्याकडे, जेणेकरून पूजा वगैरे मांडायला सोपं पडतं. आणि ह्या वस्त्रावर बघा मी श्री महालक्ष्मी प्रसन्न केलं म्हणजे छापलेलं ते. आणि सगळ्यांना वाटलं की त्याच्यावर रेडीमेड रांगोळी भेटते ना, ती ठेवली आहे मी. तर खूप छान वाटत होते. आणि हे बघा मी रांगोळीनं सगळी गोळा करण्यासाठी एक वेगळाच ब्रश ठेवला असा. म्हणजे त्या ब्रशनी मी काही दुसरी साफसफाई करत नाही, त्याने फक्त रांगोळीच गोळा करते. उंबरठ्याच्या बाहेर पण रांगोळी जी काढलेली असते माझी, ती मी ह्या ब्रशनीच गोळा करते. काही जणं झाडूने गोळा करतात, तसं न करताना तुम्ही असं एक ब्रश ठेवा, म्हणजे कायमस्वरूपी तुम्हाला होऊन जाईल तो ब्रश. आणि ही रांगोळी पण मी आता फेकणार नाही आहे, कारण की याच्यामध्ये बघा जास्त करून पिवळा रंग खूप आहे, त्यामुळे ही यूज करता येईल मला. जेव्हा आपण दाराबाहेर वगैरे रांगोळी काढू साईडला वगैरे, तिथे मी याचा वापर करणार आहे, कारण की मी लगेच फेकून देणार नाही. जर खराब असती तर मी टाकून दिली असती ती रांगोळी, जास्त कलर असतात तेव्हा. तर आता इथे सगळी रांगोळी गोळा करून घेतली आहे मी. आणि म्हणजे रांगोळी गोळा केली ना, तर थोडं पुढे सरकलं का व्यवस्थित पूजा वगैरे उचलता येते. जर रांगोळी असेल ना, ती सगळी विस्कटली जाते, कपड्यांना लागते आपल्या.
तर हे सगळे आपले जे विड्याची पानं वगैरे आहेत ती सगळी उचलून घेतली मी देवी आईच्या पुढ्यातली. आणि त्यानंतर आता एक एक देवी आईचे अलंकार वगैरे सगळे काढायचे आहेत आपल्याला. त्याच्या आधी वेणी काढली देवी आईची. आणि मी ना देवी आईची म्हणजे अशी वेणी फुलं गजरे काढली ना त्याचा नेहमी ना सुगंध घेते. कारण की देवी आईचा ना त्या फुलांमध्ये वेणीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ना वास असतो देवी आईचा. त्यामुळे मी लगेच ते टाकून देत नाही. एक दिवस तरी ते फुलोरा माझ्या घरात ठेवते. आणि ह्या ना देवी आईला साडी नेसवताना ना खूप प्रॉब्लेम झाला होता मला. 4-5 तास लागले देवी आईची मस्त असं सजवण्यासाठी, देवी आईचा शृंगार करण्यासाठी. आणि पिना पण खूप लागल्या त्यासाठी. तर ही एक एक पिन काढावी लागते आता. आणि त्यात म्हणजे सगळ्यात चांगलं म्हणजे देवी आईचा मुखवटा बघा किती छान वाटतो आहे. सगळ्यांना खूप आवडला. जेवढे पण येत होते ना त्यांना सगळ्यांना मुखवटा आवडला. ते बोलत होते की हसताना दिसते देवी आई. तर खरंच हसते. त्याच्यावर ना देवी आईच्या मुखवट्यावर बघा खळी आहे. खूपच छान वाटतो. आणि अशीच देवी आई हसत राहावी कायम आमच्या घरात. नेहमी देवी आईने असंच हसत यावं असंच वाटतं मला, किंवा तुम्हाला पण असंच वाटणार. आणि हे सगळे देवी आईचे म्हणजे जे दागिने आहेत ते काढलेत मी. आणि याच्यामध्ये ना काही काही दागिने देवी आईला मी घेतलेले आहेत आणि काही काही मी वापरते पण. आणि कवड्याची माळ तर देवी आईला खरंच खूप प्रिय आहे. तुम्ही दुसरे दागिने नाही घातले तरी देवी आईला कवड्याची माळ खरंच खूप आवडते. आणि त्याच्यानंतर आहे ना हे दागिने सगळे मी आता व्यवस्थित ठेवून देणार आहेत, जेणेकरून आपण दरवेळेस देवी आईला वापरू शकतो. मी पण वापरते हे दागिने. फक्त आपल्याला मासिक धर्म वगैरे आला ना तर नाही घालायचे. एरवी तुम्ही घालून देवी आईला घातले तरी चालतात हे दागिने, असं काय नाही. तर बायकांमध्ये पण लक्ष्मीच वास करते आणि त्यामुळे तुम्ही घालू शकता. तर हे सगळे मी नारळ वगैरे जो आपण देवी आईला मांडलेला की पानं वगैरे ते सगळे आपण काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. आणि मी भरपूर ठिकाणी बघितले ही पानं वगैरे काढली ना तर त्या फुलोऱ्याबरोबर लगेच टाकून देतात. तर असं न करता ही पानं आहे ना आपल्या घराच्या 4 कोपऱ्यांमध्ये ठेवायचे, जेणेकरून देवी आईचा वास आपल्या घरात तसाच राहतो. मी 1-2 दिवस तरी ही पानं उचलत नाही, त्याच्यानंतर मग उचलते. तर ही सगळी रांगोळी आता गोळा करून घेतली मी. आणि जिथे आपण देवी आईची पूजा केलेली, जिथे घट मांडलेला त्या ठिकाणी ती जागा आहे ना फरशी ती स्वच्छ करून घेते मी. आणि तिथे हळदी कुंकू वगैरे लावते, थोड्या अक्षता टाकते. आणि त्याच्यावर आहे ना चौरंगावर परत ती जो दिवा असतो आपला लावलेला तोच आहे बघा. माझ्या याच्यात दिव्यामध्ये तेल पण नाही आहे. जे रात्री तेल मी घातलेलं झोपण्यापूर्वी तेच तेल आहे त्याच्यामध्ये. तर ते तिथेच ठेवलं आहे दिवा. जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ठेवणार आहे. आणि हे सगळं देवी आईच्या शृंगाराचं सामान आहे आता व्यवस्थित ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या पुढच्या वेळेस वापरता येईल. तर तुम्हा सर्वांना आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे? जर खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.